नमस्कार मित्रांनो, आज नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. बघूया आज कंदांची स्थिती काय आहे. आणि हळद आता थोडी थोडी बसत आहे. पाण्याची पण आवश्यकता आहे. लगेच आपण आता पाण्याची पण व्यवस्था करणार आहे. तर प्रथम बघूया हळदीचे कंद कशा प्रकारे ग्रोथ करायले किंवा काय पोझिशन आहे. बघू शकता इथे अशा प्रकारे हळद आहे. तर असे पिल्लं वगैरे पण काढायली. थोडासा व्हिडिओ मोठा होईल, तर तुम्ही व्हिडिओ पाहत आहात तर आम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर काहीतरी बक्षीस मिळावं यासाठी तुम्ही लाईक करा किंवा एखादं कॉमेंट करा, जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आम्हाला कुठलं काही लागणार नाही. शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकरी पुत्र एक व्हिडिओ बनवतात, तर नक्कीच तुम्ही लाईक करत चला. बघूया हळदीच्या कंदांची स्थिती. बघू शकता स्पर्धा झाल्यामुळे कंद वाकडे तिकडे झाले. आपण अजून खोदूया आणि नवीन आपल्याला कंदांची स्थिती दिसेल. बघू शकता एवढे मोठमोठाले कंद झालेले आहेत. आपल्याला लक्षात येत असेल, हे बघू शकता. हे फार खोल बीज गेल्यामुळे आपल्याला खोदणे फार कठीण झालं आणि हे जवळजवळ थोडंसं हे झाल्यामुळे हे आपल्याला तेवढं लक्षात येणार नाही. पण कंदांची स्थिती खूप चांगली आहे. शेंगा पण भरपूर आहेत. बघा एवढं भुसभुशीत हे आहे आणि अशी कंदांची स्थिती आहे. कंद अशा प्रकारे झालेले आहेत. हे बघा, 4-5-6 इंचीपर्यंत कंद झालेले आहेत. काही प्रमाणात आहे अशा प्रकारे हे अळ्या पण आहेत. तर योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. पण हे काही अपायकारक नाही आहे अळ्या. तर कंद चांगल्या प्रकारे आपल्याला पाहावयास मिळत आहे. हे बघा, सध्या तर स्थिती चांगली आहे. आपल्याला कंदांची स्थिती चांगल्या प्रकारे पाहायला मिळाली. आपण अजून नवीन ठिकाणी बघूया. आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी कंदांची स्थिती पाहायची आहे. तर इथे खोलून बघूया कंदांची स्थिती काय. बघू शकता कंद अशा प्रकारे झालेले आहेत. हे बघा, सुस्थितीमध्ये कंद आहेत. हे बघू शकता. हे आडवी फणी असल्यामुळं अशा प्रकारे दिसत आहे. तर कंदांची स्थिती सध्या तरी चांगली आहे. कंद व्यवस्थित आहेत. तरी पण आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक ठिकाणी बघूया. तर बघा, पूर्व पश्चिम दक्षिण असे कंद झालेले आहेत. पण असे कंद जर होत असेल तर याच्यावर अशी माती ॲड करणं गरजेचं आहे. तर कंदांची स्थिती सध्या अशी आहे. तुम्ही नक्कीच आपल्या हळदीच्या कंदांची स्थिती कशी आहे ते आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यांना अजून माहिती पडेल. कंदांची स्थिती सध्या व्यवस्थित स्थिर आहे आणि अजून कंद प्रोग्रेसिव्ह आहेत, त्याच्यामुळं काही अडचण नाही. पण आता बघू शकता पाणी मागत आहेत. बघू शकता. चॅनलला लाईक केलं नसेल तर नक्कीच लाईक करा. हे बघा कंदांची स्थिती अशी, कंद व्यवस्थिशीर आहेत. हे बघा, हे लांब सडक आहेत. थोडंसं व्हिडिओ स्किप करतो, अजून खोदतो. तर नवीन ठिकाणी इथं पण बघूया कंदांची स्थिती काय आहे. हे बघू शकता. हे बघू शकता कंदांची स्थिती अशा प्रकारे कंदांची स्थिती झाली. अरे बा, हे बघू शकता. अजून 1 महिना बाकी आहे. हे बघा कंद अशा प्रकारे एकूण तिकून. आता आपलं जास्त
खोदणे शक्य नाही, कारण की हळदीचं नुकसान होतंय. हे बघू, नक्कीच जे जे व्हिडिओ पाहत असतील शेतकरी ते या आपल्या व्हिडिओला लाईक करणारच, कारण की शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकरी म्हणल्यावर ते झुकतं माप देतातच. बघू शकता, तर हे तर शेतकऱ्यांचा विषय आहे. स्टंप फार लहान आहे, स्टंप फार काही मोठा नाही आहे, स्टंपची हाईट पण काही नाही आहे. बघू शकता, फार अशी तजीलदार पण नाही, पण घड बघा. आता लोक म्हणतात फुटवे, फुटवे बघा, हे याचा एक वेगळा फुटवा, याचा एक फुटवा, तर हे अशी कंडिशन आहे. तर फुटव्यावर न जाता कंद बघू शकता, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 त्या साईडनं काय पोझिशन आहे ते आपल्याला कळणार नाही. तर 12 तर असे दिसतेच आहेत. हे बघ 13. हे कंदांची स्थिती आहे अशा प्रकारे. तर कंद हे प्रोग्रेस अवस्थेमध्ये आहेत. नो प्रॉब्लेम, काहीही कीड वगैरे काही नाही आहे सध्या तरी या प्लॉटला. आपल्या इकडं काय पोझिशन आहे ते बघू शकता. स्टंप फार छोटा आहे, स्टंप छोटा आहे, पण माल एकदम तजीलदार आहे. व्हिडिओमध्ये मी पुढील एक अत्यावश्यक माहिती सांगणार आहे, ते नक्कीच तुम्ही पहा. पाहिल्यानंतर नक्कीच लाईक करा. व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ मोठा होत असला तर मी थांबवतो, पण शेतकऱ्याच्या आग्रहास्तव मी व्हिडिओ स्किप करणार नाही, छोटा करणार नाही. थोडा वेळ लागू द्या लागला तर, पण पहा. आपण एरवी डाटा इकडे तिकडे यूज करतो, पण हे जर पाहिलं तर नक्कीच चांगल्या प्रकारे माहिती होईल. ते अशा प्रकारे कंदांची स्थिती आहे एकदम. तर इथे लोखंडी यानं जर हे करायचं तर एवढा बुंद उपटणं शक्य नाही, दाखवणं शक्य नाही. तर कंदांची स्थिती अशी आहे. असं काही नाही आहे की हाईट आहे, हाईट असलेल्या झाडांना माल लागतो, अशातला काही भाग नाही आहे. आपण एक सर्वांच्या आग्रहास्तव अजून एक हे बघूया कंदांची स्थिती काय आहे. एकदम हाताने उकरल्यानंतर सुद्धा स्थिती चांगली आहे बघा. हे आपण औषधीच अशी व्यवस्थितशीर वापरलेली आहे की जमीन पण भुसभुशीत, शेतकरी पण खुश, समजा व्यवस्थितशीर आहे. बेण्यासाठी उत्कृष्ट हे जात आहे. वाटल्यास ते घरगुती बेणं आपण लावलेलं आहे, फार काळजी घेतलेली आहे याची. कंदांची स्थिती हे बघा, अशा प्रकारे कंद आहे. कंद एकदम भयानक आहे. हे वाढीसाठी आपण योग्य औषधाचे नियोजन केलं होतं, पाण्याचं नियोजन केलं आहे. हे बघू शकतो, एकदम एकदम सुस्त हे कंदांची स्थिती एकदम चांगली स्थिती आहे. स्थितीला काही पाहायचं काम नाही, फक्त काही वर कोंब येत असतील तर नक्कीच आपल्याला माती ॲड करणं गरजेचं आहे. लाईव्ह व्हिडिओ आहे, पूर्ण लाईव्ह. हे बघू शकता, हे थोडीशी जरी माती इथं कंदांची स्थिती कळून चुकायली बघा. हे अशा प्रकारे कंद मोठमोठाले कंदांची स्थिती झालेली आहे. तर हे पाहू शकता, योग्य नियोजन, योग्य मार्गदर्शन, औषधींचा योग्य वापर, अतिरिक्त वापर नाही. हे बघा, फुटवे अतिरिक्त अन्नद्रव्य झाले की काही प्रमाणात फुटवे निघतात, तेवढंच करायचं. कंदांची स्थिती एकदम उत्तम जेणे आहे. व्हिडिओ कसा वाटते ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा. हे असं जर हे होत असेल तर नक्कीच हे धोक्याची घंटा आहे, हे होणं कामा नये. याच्यावर माती ॲड करणं गरजेचं आहे. कंदांची स्थिती आपण पाहताना आपण अनेक एपिसोड दाखवलेत आणि दाखवणार पण आहे.
कंदांची स्थिती खूप चांगली आहे शेतकऱ्यांनो. हळद घेताना थोडीशी काळजी घ्यायची, बांधावून हळद होत नाही हे आपल्याला नक्कीच सांगायचं आहे. हे बघ, अशी माती ॲड करणं गरजेचं आहे. ज्याचे ज्याचे कोंबवर आलेत ते माती ॲड करणं गरजेचं आहे. नवीन ठिकाणी पण बघूया इथे काय पोझिशन आहे चांगले व्यवस्थित. अजून किती दाखवायचे काय लक्षात येत नाही. व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा, आणि अजून तुम्हाला एक मोठी फन्नी दाखवतो. ते छोटं झाड असते पण फन्या कशा मोठमोठ्याल्या होतात हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून. बघा, छोटं झाड आहे, किती छोटं झाड आहे हे. कीर्ती लहान पण मूर्ती लहान पण कीर्ती महान, हे त्यातलं उदाहरण आहे. हे बघू शकता, लांब सडक किती लांब आहे बघा. अजून दिवस बाकी आहे, हे बघू शकता. अजून मी हे दाखवणार, मोठी फन्नी दाखवणार आहे. तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्कीच लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये टाका. हे बघा, 25 ते 26 क्विंटल 28 क्विंटलापर्यंत नक्कीच असा ॲव्हरेज येतो. एवढ्या कंदांमध्ये आपल्याला याचा अनुभव आहे. तर सांगताना व्हिडिओ मोठा झाला नक्कीच बघू शकता. धन्यवाद.